नमस्कार, सहज रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण गव्हाच्या पिठापासून किंवा मग उरलेल्या कणकेपासून खूपच चटपटीत आणि चविष्ट नाश्त्याचा प्रकार तयार करणार आहोत। हा आगळा वेगळा नाश्ता तयार करण्यासाठी आपल्याला इतर कोणतंच वेगळं साहित्य लागणार नाही। अगदी घरात उपलब्ध असलेल्या साहित्यापासून आपण हा नाश्ता तयार करणार आहोत। तर इथं माझ्याकडे कणिक आहे, एक साधारण 4 पोळ्यांची कणिक आहे। तशी 5-6 पोळ्यांचीच आहे, पण याचे मी 4च उंडे तयार करणार आहे। तुम्ही तुमच्या आवश्यकतेप्रमाणे कमी जास्त कणिक घेऊ शकता। कणिक उरलेली असेल रात्रीची किंवा सकाळची तर याला पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घ्यायचं आणि याचे नेहमीच्या चपातीपेक्षा थोडे मोठ्या साईजचे उंडे तयार करायचे, कारण की यासाठी आपल्याला मोठी पोळी लाटून घ्यायची आहे। अगदी पोळपाट भरून आपण याची पोळी लाटणार आहोत। तर इथं आपले 4 उंडे तयार करून झालेले आहेत। मग आता हे याची पोळी लाटायच्या अगोदर आपल्याला एक पूर्व तयारी करून घ्यायची आहे। गॅसवर एक कढई किंवा पातेलं ठेवून त्यामध्ये एक साधारण 2 ते 3 ग्लास पाणी आपण यात ठेवणार आहोत। म्हणजे उकळायला पाणी ठेवायचे आपल्याला। यात वाटल्यास थोडंसं आपलं तेल घालू शकता। आपण नेहमी स्वयंपाकात जे वापरतो ते 1 चमचाभर तेल घातलं तरी चालतं। तर याला आदन येईपर्यंत किंवा पाणी उकळायला लागेपर्यंत आपण ही पुढची तयारी करूया। आता केलेल्या उंड्यापैकी एक उंडा घ्यायचा आहे, असं पिठामध्ये घोळवून घ्यायचा आणि नेहमी चपाती करतो त्याप्रमाणे याची मोठ्या आकाराची चपाती आपल्याला लाटून घ्यायची। अगदी पोळपाट भरून लाटायची आणि कणिक आपल्याला सैलसर नकोय बरं का। आपल्याला थोडीशी कणिक जर सैलसर असेल तर थोडंसं कोरडं पीठ लावून गव्हाचं आपण याला घट्टसर करून घेऊया, म्हणजे मग आपला नाश्ता व्यवस्थित तयार होईल। तर आपली ही पोळी तयार करून झालेली आहे। तर खूप जाड नाही किंवा खूप पातळ नाही, मध्यम आकाराची अशी पोळी लाटायची आणि हे असं गोल डब्याचं किंवा डब्बीचं झाकण घ्यायचं किंवा मग डबी घ्यायची। अगर तुमच्याकडे जर उपलब्ध नसेल तर मग ग्लास घेतला तरी चालतो। तर अशा पद्धतीनं याला कट करून घ्यायचंय। कट करताना थोडंसं प्रेस करायचं जास्त, म्हणजे जास्त दाबत आपण कट केलं की ते लगेच मोकळं होतं, म्हणजे चिकटून बसत नाहीत। या ज्या आपल्या पुऱ्याप्रमाणे आपण गोलगोल करतो ना ते आपण व्यवस्थित कट करून घ्यायचे। हे बघा अशा पद्धतीनं आता हे आपलं कट करून झालेलं आहे। जेवढे गोल बसतील तेवढे करून घेऊया आणि आता ही उरलेली बाकीची कणिक आपण अशा पद्धतीनं काढून घ्यायची। हे बघा अगदी सगळ्या पुऱ्या सुटलेल्या आहेत। हे बघा आता याला आपण दुसऱ्या चपातीमध्ये घालून मिक्स करू शकतो। आता याला थोडंसं कडा दाबून घ्यायच्या आणि हे बघा अशा पद्धतीनं 2 टोकं सुरुवातीला जोडायचे या पारीचे आणि विरुद्ध दिशेला दाबून बाकीची 2 टोकं अशी जोडून घ्यायची आणि अशा पद्धतीनं जशी काही गुलाबाची कळी आहे अशा पद्धतीनं आपला हा नाश्त्याचा प्रकार तयार झाला। मी अजून एक करून दाखवते। हे बघा सुरुवातीला अशी 2 टोकं जोडायची, त्यानंतर विरुद्ध दिशेची 2 टोकं जोडायची आणि ही दुसरी कळी आपली तयार झाली। तर हे बघा अशा पद्धतीनं हे सर्व तयार करून घेऊया। हे करायला खूप सोपं आहे आणि आकर्षक डिझाइन तयार झालं की आपला हा पदार्थ मुलांना आकर्षित करतो आणि मुलांना गंमत वाटते आणि मग मुलं हे पुन्हा पुन्हा आपल्याकडून मागून घेतील। अशाच पद्धतीनं सर्व पोळ्या लाटून आपल्याला ह्या अशा पद्धतीचे डिझाइन तयार करून घ्यायचं आणि मग आपण आता पाणी उकळत ठेवलं होतं आपण, त्याकडे बघूया। पाण्याला उकळी आलेली आहे। आता यात थोडंसं तेल घालणार आहे मी, मगाशी घातलं नव्हतं म्हणून मी आता घालत आहे आणि या पाण्यामध्ये थोडं मीठ सुद्धा घालायचं आणि आपण हा केलेला नाश्त्याचा प्रकार किंवा कणकेच्या कळ्या म्हणूयात आपण। तर गुलाबाच्या कळ्या ज्या केलेल्या आहेत कणकेच्या त्या या सर्व आपण यामध्ये घालून शिजवून घ्यायचे आपल्याला। याला 8 ते 10 मिनिट मध्यम गॅसवर शिजवून घ्यायचं। पण आपल्याकडे जेवढ्या पोळ्या तयार होणार आहेत तेवढ्या मी वेगवेगळ्या लाटून घेणार आहे किंवा वेगवेगळा नाश्ता तयार करून घेणार आहे। म्हणजेच पहिलं एक ताट तयार झालं, हे आपण पाण्यात घातलं उकळत्या आणि याला उकळी येते, याला झाकून ठेवू। तोपर्यंत आपण दुसरी पोळी लाटणार आहोत आणि दुसऱ्या सुद्धा अशाच पद्धतीने तयार करून घेणार आहोत कळ्या। आणि हे बघा ह्या अशा पद्धतीनं
या पुन्हा घालणार आहे मी। असे तुम्ही 2 ते 3 बॅच मध्ये हे करू शकता, म्हणजे जेणेकरून हे एकमेकांना तर चिटकणार नाहीत आणि मग आपला नाश्ता व्यवस्थित तयार होईल। तर हे बघा, तिसरं सुद्धा ताट माझं तयार करून झालेलं आहे। हे सुद्धा मी यात सोडणार आहे आणि सर्व जेव्हा कळ्या आपल्या तयार करून होतील तेव्हा गॅस कमी करायचा आहे, मध्यम करायचा आणि मग याला 8 ते 10 मिनिट शिजत ठेवायचं। तो नाश्ता शिजतोय तोपर्यंत आपण त्यासाठी एक फोडणी तयार करणार आहोत, म्हणजेच एक प्रकारचा मसाला तयार करायचा आहे आपल्याला। मग कढईमध्ये तेल ठेवलं, त्यात थोडीशी जिरे मोहरी घातली। तेल तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त इथं केलं तरी चालतं। तर जिरे मोहरी फुलल्यानंतर एक हिरवी मिरचीचे बारीक तुकडे केलेले आहेत मी, ते घातले। एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घातलाय आणि तो परतून घेतला। त्याला खूप गोल्डन किंवा सोनेरी होईपर्यंत परतायचं नाही, कच्चे पण दूर होईल इतपतच तो कांदा परतायचा आहे आपल्याला। तर त्यामध्ये कोथिंबीर घालायची, कोथिंबीर सुद्धा कमी जास्त प्रमाण करू शकता। आणि आता 2 ते 3 मध्यम आकाराचे टोमॅटो यात कट करून घालायचेत बारीक चिरून आणि याला आपल्याला चांगलं परतून घ्यायचंय, म्हणजे टोमॅटो गाळ होईपर्यंत आपण याला शिजवून घेणार आहोत। पण त्या अगोदर आपण यात काही मसाले घालणार आहोत। तर अर्धा चमचा हळद घातली आणि लाल तिखट घालत आहे मी इथं। काश्मीरी लाल मिरची पावडर घातली 1 चमचाभर आणि इथं मी मॅगीचा मसाला वापरलाय। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही मसाला वापरू शकता। पास्ता मसाला वापरला तर पास्त्याचा फ्लेवर येतो किंवा मग अगदी गरम मसाला सुद्धा इथं घालू शकता। आता यात चवीपुरतं मीठ घालायचं आणि थोडंसं पाणी घालून याला झाकून शिजू द्यायचे। टोमॅटो गाळ होईपर्यंत ते शिजतायत, तोपर्यंत आपण हा आपला नाश्ता शिजलाय ते बघूया। तर एका भांड्यावर मी एक चाळणी ठेवली आहे, पुरणाची चाळणी, आणि त्यात हा नाश्ता ओतून घ्यायचा, जेणेकरून यातलं पाणी सर्व निघून जाईल। आणि हा नाश्ता आता या मसाल्यामध्ये घालायचा आहे आपल्याला। तर हे बघा, टोमॅटो गाळ झालेले आहेत, मसाला तयार झालेला आहे। या वेळेला इथं मसाला जास्त कोरडा वाटत असेल तर थोडंसं पाणी घालू शकता, अगदी 2 चमचे। आणि आता हा नाश्ता यात घालायचा आणि मिक्स करायचं व्यवस्थित आणि अगदी 1 वाफ आपण याची काढणार आहोत। त्या अगोदर थोडीशी कोथिंबीर कट करून यावर घालायची, म्हणजे दिसायला सुद्धा छान दिसेल आणि चवीला सुद्धा छान लागेल। आणि आपला हा नाश्ता जवळपास तयार झालेला आहे। अगदी 1 वाफेनंतर आपण हा नाश्ता गरमागरम सर्व करणार आहोत। गॅसची फ्लेम मंद करायची आणि एकच वाफ काढायची। हे बघा, आगळ्या वेगळ्या आकर्षक स्वरूपातला आपला हा नाश्ता तयार झालेला आहे। हा नाश्ता आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब नक्की करा। नंतर भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपी सोबत। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।